हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज सकाळच्या 7 वाजल्यात. आपण 7 वाजता उठलो आहे. तिथं एवढा भारी व्ह्यू आहे ना, हे बघू शकतो. एक मिनिट तुम्हाला दाखवतो. तर गाईज बघू शकतो, अख्खं धुकं पडलंय आणि इथं सूर्योदय चाललाय. भारी वाटतोय. वाव, शेजारून एक पक्षी पळतोय, उडतोय, सॉरी उडतोय. अजून पण हे दोघ जण झोपलेलेच आहेत, बघू शकतात. माझा मित्र आणि सर आलते असंच माझ्याकडं, थोडंच काम होतं सो आलते. मग काय आम्ही निघालेलो थोडं असंच बाहेर. सरांचं काम होतं म्हणून दादाला पण घेतलं मी सोबत. तर गाईज आता आवरले, आंघोळ वगैरे सगळं झाले आपले. आता आपण जाणार आहे चौराई देवीला. तर तिथं खूप छान असं फिरण्यासारखं आहे. तर तिथं गेलं तर आता आपण चाललोय, निघालोय, 5 मिनिटात निघतोय. तर चला तिथं गेलं तुम्हाला दाखवतो. खूप छान ट्रॅक वगैरे आहे तिथं. तर गाईज आता निघालोय. स्कूटीत पेट्रोल कमी आहे, एकच कांड्या. सो आपण पेट्रोल टाकूत आणि 5 मिनिटात निघूत लगेच. तर गाईज निघालोय, आता चौकामध्ये आलोय. सकाळ सकाळ माणसांची गर्दी असते, त्याच्यामुळे बघू शकतात रिक्षावाले पण सकाळ सकाळ लवकर निघाल्यात किती. आपल्याला पेट्रोल टाकायचंय, बट कोण काय आपल्याला पेट्रोलच द्यायना. होय, पेट्रोल आहे का? कसला गोंधळ झालाय काय माहिती. तिथं त्यांचं काहीतरी चाललेलंच. लेट होतोय गाईज, आपल्याला 3 वाजत आल्यात. पब्लिक काय होतं तोंडाकडे बघतोय कळानच. पेट्रोल थोडंच आहे, फुल करून टाका टाकी. जेवढं बसन तेवढं बसन, बघा किती बसतंय. बसन आणखीन. टाकी फुल केली आपण आता पेट्रोलची, आता काही टेन्शन नाही. तिथं ऍक्सिडेंट झाला गाईज, लागलं नाही कोणाला. बरं झालं, चांगलं झालं, लागलं नाही. तर तिथं काय ट्रॅफिक जाम झाले. सिग्नल लागलाय आता. तर गाईज सिग्नल सुटलाय. हा ओके, हुकला. तर गाईज आता आपण भक्तिशक्तीत आहे, म्हणजे भक्तिशक्तीच्या पुलावरती. हे बघू शकतो, हा तिरंगा एवढा मोठा भक्तिशक्तीतला, खूप मोठा तिरंगा असा भक्तिशक्तीतला आपल्या. आणि भक्तिशक्तीचं साईडचं गार्डन आहे. एक पाणी बॉटल द्या ना, साधी. किती तहान लागली होती, सो आपण पाण्याची बॉटल घेतली आता. तर गाईज भक्तिशक्तीच्या पुढे गेलं ना, खूप मोठा असा आर्मीचा एरिया आहे, बघू शकता. देहू रोडच्या तिथं हा आर्मीचा एरिया आहे आणि खूप मोठा आहे हा, म्हणजे खूप लांब पतो रे, कोहर संपत नाही, एवढा मोठा आहे. तर गाईज हे आपलं रिटर्न बनवून आणलेलं मी गावाकडून येताना तुम्हाला दाखवलं होतं हे. तर आता ते आपण हे लावतो एकदा, नाही का. वाव, ओके, भारी वाटतं आता. तर गाईज आपण फायनल चौराई देवीच्या तिथं आलोत, म्हणजे रोड आहे हा कच्चा, आणि जो राईट साईडचा आहे ना तो मेन हायवे, तिथून वळून आपण इकडं आलोत. त्या साईडला मंदिर आहे, थोडंसं जंगल आहे, थोडंसंच, लय पण लांब नाही. आलं 100-150 मीटरवरच लगेच पुढं मंदिर आहे. तर गाईज आपण फायनली चौराई देवीपाशी आलोय. आता हे वरती चढून जायचं, तिकडं वरती मंदिर आहे फार. तर गाईज आता आपण ट्रॅक चालू केलाय चालायला. थोडासा खराब आहे, बट केलाय चालू आता. खूप जास्त वरती येते, 4:30 वाजून गेलेत.
बघू शकतो अख्खं जंगल आहे. तर गाईज खूप कंटाळा आलाय. सो आता बसलोय मी. बघू शकतो झाड पडलंय इथं, पडल्यात झाडं जास्त. इथं बसलोय. हेल्मेट पण घेऊन आलो, ते लॉक नव्हतं माझ्याकडे, सो ते घेऊन आलोय. अख्खं डोंगरच आहे, झाड ते अख्खे वाळलेत बट. तर गाईज बघू शकता ह्या साईडला सूर्य आणि या साईडला किती छान व्ह्यू आहे. ह्या साईडला पाणी वगैरे आहे आणि त्या समोरच 1 मिनटं तुम्हाला या साईडला बघू शकता कशी रेल्वे चालली आहे. आणि इथं माणसं ट्रेकिंगसाठी पण येतात, ते बघू शकता, तर रनिंग वगैरे करण्यासाठी. तर गाईज फायनली आपण वर आलोय, बघू शकतात. आणि या साईडला सनसेट पण किती छान दिसतोय, बघू शकता. एक जण फोटो पण काढतोय. हे बघू शकतात ह्या साईडला थोडंसं झाडांच्या मधून मंदिर किती छान दिसतंय, हिरवगार पालांच्यामधून. नाही का पाऊस नाही आहे त्याच्यामुळं एवढ्यातच हिरवीगार आहे, कारण की पाणी देतात ह्या झाडांना, सो त्याच्यामुळं. आणि बाकीचं सगळं वाळलं आहे, बघू शकतात किती भारी वाटतं इथून वातावरण. तुम्ही पण नक्की एकदा येऊन जावा. ह्या साईडला चौराई देवीचं मंदिर आहे, बघू शकतात किती छान दिसतंय. पावसाळ्यात तर ह्याच्यापेक्षा जास्त छान दिसतं. तर गाईज मंदिरापाशी आलोय, बघू शकतात किती छान असं वातावरण आहे. ह्या साईडला चप्पल वगैरे स्टँड ठेवलं, चप्पल ठेवायचं. आणि तिथं पाय धुण्यासाठी पाणी आहे, पाय धुवायचे. आणि ह्या बाजूलाच एक छोटंसं असं किती छान मंदिर आहे इथे. एक पाय वगैरे पडले. आता इथं आता मेन मंदिराकडे चाललो आहेत आपण, त्या साईडला आहे थोडंसं, तिकडं चाललो आहे आता. तर गाईज फायनली आपण मंदिरापाशी आलोत आता जवळ. किती भारी लाईट लावल्या साईडने. तर गाईज आपण फर्स्ट टाइम चौराई देवीला आलतो आणि आपलं नशीब पण एवढं चांगलं आहे की आपल्याला फर्स्ट टाइम आपल्याला चौराई देवीची आरती पण भेटली आहे. घ्या हो घ्या मग ही कमान मोकळी ठेवा जरा, गणपतीला आरती दाखवतो आपण. ठीक आहे. ओम श्री चौराई माता धूपम दीपम दर्शयामि. सगळ्यांनी उजव्या हाताने वळा. बिर्ला गणपतीकडे बघा, आपण गणपतीला आरती दाखवतो इथं. उजव्या हाताने वळा. ओम गणपते नमः. धूपम दीपम दर्शयामि. देवो धूपम. आदिशक्ती चौराई माता की मूर्ती. आरती घेतल्यानंतर सगळ्यांनी 5 मिनिटं बसायचंय. 11 वेळा ओमचा जप आहे, 11 वेळा देवीचा जप आहे. लेडीज इकडे आहे, जेंट्स इकडे आहे. चौराई माताय नमः. तिकडे तर बघ आपण. तर काय जेव्हा पावसाळा असतो ना तेव्हा इथून धबधबा वाहतो आणि इथून हा व्ह्यू एवढा छान आणि सुंदर दिसतो ना, खूप म्हणजे खूपच. त्या साईडला बघू शकतो अख्खं हिरवगार आहे आणि मंदिरात देवीच्या वर जे झाड दिसतंय ना ते अख्खं हिरवगार आहे. कसं हिरवगार आहे त्या काय आपल्याला माहीत नाही. बघू शकतात पूर्णपणे देवीची कृपा आहे, म्हणजे किती भारी वाटतं. बघू शकतात खालून अख्खा खडप आहे, म्हणजे कोरीव काम केलेलं आहे सगळं.
तर गाईज फायनली आपलं दर्शन झालं, आरती वगैरे केली आपण, आपल्याला दिली ते. सो आपण आता निघालोय. आपण केलं आरतीच्याच टायमिंगला गेलतो. सो आपलं नशीब चांगलं होतं, त्याच्यामुळे आता आपण ट्रॅकिंग आहे, म्हणजे थोडीशी ट्रॅकिंग, एवढं काय नाही. ते ट्रॅकिंग क्रॉस करून आपण डायरेक्ट रूमवर जाणार आहेत आता. तर गाईज बघू शकतात अंधार व्हायला लागला आहे. आता थोड्या वेळात अंधार होईनच सगळा. तर गाईज फायनली आपण खाली आलोय एवढ्या अंधारातून. तर गाईज फायनली आपण आता निघतोय तिथून. लास्टला किती जण आलेत बघू शकतात, किती जण आहेत. तर गाईज आता आपण निगडीत आलोत. थोडस काहीतरी खाऊत, आता भूक लागले सारखी झाली जरा. तर गाईज आपण गाडी लावली आता इथं, काहीतरी खाऊन घेऊ थोडस, नाही का. तर गाईज आपण छोले भटुरे घेतल्यात खाण्यासाठी तिथून, आणि लास्टला 2 गुलाबजाम घेतलेत तोंड गोड करण्यासाठी. तर गाईज आजचा जो ब्लॉग आहे तो आपण इथेच समाप्त करू. भेटू उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.